हॅलो फ्रेंड्स, आज आपण लिंबाचे लोणचे बनवणार आहोत। त्यासाठी मी 8 लिंबू घेतलेले आहेत आणि एका लिंबाचे 8 तुकडे केलेले आहेत आणि हे कुकरच्या डब्यामध्ये शक्यतो घ्यायचं आहे कारण आपल्याला याला बॉईल करायचं आहे। यामध्ये मी अर्धी वाटी साखर, 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा काळं मीठ घेतलेला आहे कारण ते जास्त छान लागतं, त्यामुळे आपण साधं मीठ वापरत नाही। हे 3 आयटम टाकून मी छानपैकी मिश्रण बनवणार आहे। आता हे मिश्रण आपण कुकरला लावणार आहोत। तर हे कशा प्रकारे लावायचं बघा। कुकर अशा प्रकारे लावायचं, खाली जाळी ठेवायची, वरतून कुकरचं डबा ठेवायचा आणि झाकण ठेवायचं आणि कुकरला 10 मिनिटं कुकर गॅस चालू ठेवायचा। आपण हे कुकर 10 ते 12 मिनिटं एकदम मंद आचेवर ठेवलं होतं। आता आपले लिंबू शिजलेले आहेत, आपण चेक करू शकतो। लिंबू एकदम शिजलेले आहेत। आपण त्याला बाहेर काढूया। फोडी मी वेगळ्या करत आहे आणि हे जे पाणी आहे हे परत आपण गॅसवर ठेवून याला परत आपण घट्ट होईपर्यंत वेट करणार आहोत। आपण जे लिंबामधील पाणी काढलेलं आहे त्यामध्ये आपण अजून साखर घालणार आहोत, त्यामुळे चव छान येईल आणि याला पण चांगलं थिकनेस येईपर्यंत आपण याला असं गॅसवर ठेवणार आहोत। आणि हे झाल्यानंतर आपण लिंबामध्ये मिक्स करणार आहोत आणि हे लोणचं आपण 4 ते 5 महिने बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो, आपण काचेच्या बर्नीमध्ये किंवा प्लास्टिकच्या पण याच लिंबाच्या फोड्यांमध्ये टाकलेलं आहे आणि आता आपलं लोणचं रेडी झालेलं आहे। हे लोणचं तुम्ही बर्नीमध्ये ठेवू शकता, थंड झाल्यानंतर तुम्ही बर्नीमध्ये